शिक्षण आणि शिक्षण म्हणजे लातूर असं ज्या जिल्ह्याला म्हणलं जातं त्या जिल्ह्यात येऊन मला खूप आनंद होतोय आणि त्या जिल्ह्यातल्या या तुम्हा सगळ्या तमाम पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. आणि तुमच्या थ्रू जे न्यूजपेपरमध्ये आर्टिकल जाणार आहेत त्या सगळ्या लातूरच्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा माझा नमस्कार. लातूरकरांनो, मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे, MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. मी बेसिकली BE केलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आणि MTech इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये AI आणि डेटा सायन्स मध्ये कम्प्लीट केलं. त्याच्यासोबतच मी MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स आणि मी आता इथे मागच्या 5 वर्षापासून जॉग्राफी आणि पर्यावरण हा विषय MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसला शिकवतो. तर हे जे माझी जर्नी आहे शिकवण्याची मागच्या MIT मध्ये 5 वर्षाची आणि त्या अगोदरच्या 5 वर्षाची, त्या 10 वर्षाच्या जर्नीमध्ये मला असा एक्सपिरियन्स आला की एक चांगला सिव्हिल सर्वंट हा फक्त परीक्षा पास होऊन होत नाही. फक्त आपण UPSCची एक्झाम पास केली म्हणजे तुम्ही चांगला सिव्हिल सर्वंट होत नाही. तुम्हाला तुमचे व्हॅल्यूज, तुमचे मूल्य, तुमच्यामध्ये ज्या गोष्टी डेव्हलप होतात ऍज अ ह्युमन बिईंग, एक चांगला मनुष्य म्हणून. तुम्ही आता सध्या एक खूप चर्चेचा विषय बघत असणार आहे की लोकांना पहिले FDA काय असतं किंवा हे जे फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट हे कोणाला माहितच नव्हतं. म्हणजे तुम्हाला पत्रकार बांधवांना या गोष्टी माहित असेल किंवा आमच्यासारखे थोडेफार शिकलेले त्यांना ह्या गोष्टी माहित असेल. पण आज घराघरात तुम्ही बघा लोकांना FDAचा अर्थ कळालाय. का कळालाय? तो एका खूप चांगल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामामुळे. बरोबर. तर हेच अधिकारी फक्त एक्झाम पास न होणे बट त्यांना एक चांगला माणूस घडवणे याच्या उद्देशाने आमच्या MIT ADT युनिव्हर्सिटीचे ज्यांच्या गायडन्स मध्ये विद्यापीठ बनलं असे आमचे विश्वधर्मी विश्वनाथजी कराड सर आणि तसेच आमचे विजनरी लीडर्स प्रोफेसर मंगेश कराड सर यांच्या गायडन्स मध्ये हे विद्यापीठ डेव्हलप झालं. आता बघा आपण फक्त विद्यापीठ म्हणतो MIT ADT युनिव्हर्सिटी, बरोबर. ADT मध्ये बघा आर्ट आलंय, डिझाईन आलं आणि टेक्नॉलॉजी आलं. म्हणजे मला तरी असं वाटतं की एकमेव विद्यापीठ असेल की जिथं आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी या तिन्ही गोष्टीचा संगम आहे. आर्ट तुम्हाला काय शिकवते, कला काय शिकवते, तुम्हाला एक काल्पनिक विचार करण्याची क्षमता देते. डिझाईन तुम्हाला काय सांगणार, त्या विचाराला एक स्ट्रक्चर देण्याचं काम शिकवते आणि ते स्ट्रक्चर प्रॉपर इम्प्लिमेंटेशन मध्ये आणण्यासाठी तुम्हाला टेक्नॉलॉजीचा रोल खूप महत्वाचा आहे. या 3 ज्याला आपण त्रिकूट म्हणतो, इंग्लिशमध्ये ज्याला आपण ट्रिनिटी म्हणतो, त्या 3 ट्रिनिटीचा संगम तुम्हाला आमच्या MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी कॅम्पसमध्ये दिसेल. आणि ही वन ऑफ दी महाराष्ट्रातली किंवा रादर इंडियातली वन ऑफ दी बेस्ट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, जी वेल नोन युनिव्हर्सिटी आहे. बरोबर. आणि या युनिव्हर्सिटीमध्येच बघा की कोविड नंतर 2021 नंतर जेव्हा कोविड आला ते अंडर द गायडन्स ऑफ प्रोफेसर डॉक्टर मंगेश कराड सर आणि जे भूतपूर्व UPSCचे चेअरमन होते डॉक्टर DP अग्रवाल सर आणि MPSCचे चेअरमन निंबाळकर सर यांच्या व्यतिरिक्त आमच्याकडे एक बोर्ड ऑफ स्टडीजचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये आनंद पाटील सर असो जे आता सेक्रेटरी आहे मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, किंवा तेलंगणाचे जे ऍडिशनल DG आहे महेश भागवत सर, या सगळ्या लोकांच्या गायडन्सने एका झाडाचं सरांनी जर सांगितलं एका रोपट्याचा जन्म झाला 2021 ला. आणि ते रोपटं म्हणजे कुठलं, MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. मी माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मी जेव्हा प्रिपरेशन सुरू केलं, मी ऍक्च्युली इंजिनिअरिंग झाल्यानंतर प्रिपरेशन सुरू केलं. आणि आमच्याकडे जे येणारा क्राऊड आहे, जे मुलं आहे ते 12वी नंतर तयारी करताय. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की UPSCला जवळपास 10 लाख मुलं अप्लाय करतात आणि त्यातलं पास किती होतात, 0.001%. म्हणजे जवळपास तुमच्या 1000 जागा असतात त्यातले 100 लोक IAS होतात. आणि ह्या कॉम्पिटिशनला मुलं फेस करण्यासाठी MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसने काय केलं की 12वी नंतरच असा एक कोर्स असावा की ज्याच्यामुळे मुलांना कोचिंग तर भेटणार, ऍट द सेम टाइम त्यांना डिग्री पण भेटेल. म्हणजे यांनी काय झालं की तुमचा वेळ वाचतोय. म्हणजे तुम्ही स्टार्ट करताय 12वी नंतर, मी सुरू केलं कधी सुरू केलं, माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुरू केलं. तर इमॅजिन करा की मी जेव्हा 2012ला इंजिनिअरिंग पास आउट झालो तेव्हा जर असं काही स्कूल असतं तर कदाचित मी आज IAS किंवा एखादा अधिकारी झालो असतो. माझ्या बऱ्याच UPSCचा एक्सपिरियन्स, मी UPSCच्या 5 मेन्स किंवा बाकीचे इंटरव्ह्यू वगैरे दिलेले आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला खूप मॅटर करतात. तुम्ही जेवढं लवकर सुरू करणार तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होतो. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलने जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता 1947 ला, एक खूप चांगलं स्टेटमेंट युज केलं होतं की आपलं जे सिव्हिल सर्व्हिसेस आहे त्याला स्टील फ्रेम ऑफ इंडिया असे म्हणतात. आणि ही जी स्टील फ्रेम ऑफ इंडिया आहे 1947 ते आता आपण जो विकसित भारताचं स्वप्न बघतोय 2047 पर्यंत, याचा रोल खूप महत्वाचा असणार आहे. भारत हा विकसित असा होणार नाहीये.
भारत हा विकसित, जसं पत्रकार बांधवांना एक फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी आपण म्हणतो, चौथा आधारस्तंभ म्हणतो, तसंच ब्युरोक्रेसी किंवा सिव्हिल सर्वंट हे अतिशय महत्वाचा भाग असतात सोसायटी मधला. लातूरचं एक्झाम्पल घ्या, एक स्टोरीच्या याच्यानुसार सांगतो की लातूर इज फेमस फॉर निलंगा राईस. बरोबर, हे निलंगा राईसचं नुकसान झालं कदाचित, खूप जास्त पाऊस पडला आणि नुकसान झालं, आणि एका गरीब कुटुंबाचं नुकसान झालं, त्याला त्याचं कॉम्पन्सेशन पाहिजे. त्याच्या घरात त्याची बायको आजारी आहे, त्याच्या मुलाला शिक्षण नाहीये, तर हे त्याला कॉम्पन्सेशन कोण देणार? तिथला एखादा अधिकारी, तो कलेक्टर असो, तो तहसीलदार असो, तो बीडीओ असो किंवा बाकीचे अधिकारी असो. म्हणजे याचा अर्थ काय, गव्हर्नमेंट सर्वंटचा रोल हा खूप जास्त महत्वाचा आहे. आणि ह्याच रोलला एक स्वरूप देण्यासाठी MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसने BA इन ऍडमिनिस्ट्रेशन आणि MA इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा कोर्स, युनिक कोर्स, जसं सरांनी सांगितलं की रादर हा इंडियातला वन ऑफ दी पहिलाच कोर्स असेल जेव्हा हा लॉन्च झाला होता 2021 ला. आणि जेव्हा हा कोर्स लॉन्च झाला तेव्हापासून मी MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचा फॅकल्टी म्हणून काम करतोय. तर ह्या स्कूल बद्दल आम्ही जो सिलेबस डिझाईन केलाय, त्या सिलेबसमध्ये आम्ही काय केलं की UPSCचे जे 3 स्टेजेस असतात, प्रिलिम्स असतं, मेन्स आणि इंटरव्ह्यू, त्या तिन्ही स्टेजेसचा जो सिलेबस आहे, हा सगळा सिलेबस आम्ही ह्या 6 सेमिस्टर जे आहे BA चे 3 वर्ष 6 सेमिस्टर मध्ये डिवाइड केला. म्हणजे हे जे डिवाइड करण्याचं काम कसं होतं, तर 12वीचा एखादा विद्यार्थी आला आणि त्याला जर तुम्ही एखादी कॉन्स्टिट्यूशनची संकल्पना सांगितली, त्याला ते कळणार नाही. तर हे कॉन्स्टिट्यूशन काय, आर्टिकल 21 काय. आम्ही असं डिझाईन केलं की सेमिस्टर 1 ला थोडे सोपे सब्जेक्ट, जेणेकरून त्याला थोडंसं त्याचं ग्रुमिंग होईल. झाड छोटं असतं, त्याला पाणी दिल्यानंतर ते हळूहळू वाढतं, तशा प्रकारे आम्ही सेमिस्टर वाईज आमचा सिलेबस डिझाईन केलाय. आणि याच्यानुसार जेव्हा आमच्याकडनं मुलगा 6 सेमिस्टर म्हणजेच 3ऱ्या वर्षानंतर पास होतो, तर तो एक परिपक्व स्टुडंट झालेला असतो, जो MPSC देऊ शकतो, जो UPSC देऊ शकतो किंवा अलाइड सगळ्या सर्व्हिसेस देऊ शकतो. म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन असू द्या, ते IB-ACIO असू द्या, इंटेलिजन्स ब्युरो, कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिस असू द्या, किंवा MPSC मधल्या सेल्स टॅक्स ऑफिसर, PSI वगैरे या सगळ्या एक्झामला तो एलिजिबल होतो. म्हणजे MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचा एक USP काय, या कोर्सची USP अशी आहे की मुलांना लवकर त्यांची सुरुवात होणार 12वी नंतर, आणि त्या मुलांना कम्पीट करता येणार. की आपण म्हणतो की अगोदर काय आपण बोलायचो की UPSC सारख्या एक्झाम या कोणासाठी आहे, त्या फक्त इलिट क्लाससाठी आहे. जे लोक एका खूप चांगल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकले ते देतात, ते जास्त पास होतात, किंवा IIT वाले लोक पास होतात. बट आता सध्या जर तुम्ही बघितलं की UPSC हा एक ग्रामीण भागातला मुलगा सुद्धा पास होऊ शकतो. तेही ग्रामीण भागातले बरेच लोक IAS IPS आपल्याला होताना दिसतात. याच्यामध्ये आम्ही काय केलंय की MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आम्ही सगळे सब्जेक्ट कव्हर करतो, GS1 to GS4. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही मुलांना एक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा एक ऑप्शनल सब्जेक्ट पण त्याच्यामध्ये घेतो. प्रिलिम्स पूर्व परीक्षेचे 2 जे पेपर असतात 400 मार्काचे, ते आम्ही कव्हर करतो. त्याच्या व्यतिरिक्त 4 जनरल स्टडीजचे पेपर आणि एक ऑप्शनल सब्जेक्ट आणि एसे वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर करतो. आम्ही याच्या व्यतिरिक्त काय केलंय की मराठी आणि हिंदी ह्या ज्या लँग्वेजेस असतात UPSC सारख्या एक्झामला, त्याचंही आम्ही टीचिंग मुलांना द्यायला सुरुवात केली आहे. बघा, आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक चांगला अधिकारी घडायचा असेल तर त्याला फक्त नॉलेज असून किंवा ती एक्झाम पास होऊन काही होणार नाही. तो एक चांगला व्यक्ती झाला पाहिजे, तो मनाने चांगला असला पाहिजे, तो कॉम्पॅटेबल असला पाहिजे, त्याचं डिसिजन मेकिंग खूप चांगलं असलं पाहिजे. याच्यासाठी आमच्या विद्यापीठाने काय केलंय की आमच्याकडे 2 अतिशय महत्वाच्या स्कूल्स आहेत. एक म्हणजे स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट आणि एक स्कूल ऑफ कॉर्पोरेट इनोव्हेशन अँड लर्निंग, SCIL. अशा 2 स्कूल्स आहेत. याच्या थ्रू आम्ही काय करतो, मुलांना बाकीचे जे स्किल्स आहेत, म्हणजे तुम्ही बोलावं कसं, आता उद्या तुम्ही चालून इंटरव्ह्यूला गेले आणि तुमच्या समोर इंटरव्ह्यूचा पॅनल आहे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे ना, तुम्हाला गोष्टी एक्सप्रेस करता आल्या पाहिजे, इव्हन तुम्हाला डिसिजन घेताना तुम्हाला त्या गोष्टी समजल्या पाहिजे. याच्यासाठी आम्ही काय करतो, त्यांना कम्युनिकेशन स्किल असू द्या, बोलावं कसं, तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी, तुम्हाला इंग्लिश चांगलं बोलता आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आमच्या त्या स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट आणि कॉर्पोरेट इनोव्हेशन आमच्या विद्यापीठ त्यांना ते ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. याच्या व्यतिरिक्त आमच्या स्कूलमध्ये हा तर झाला शिक्षणाचा भाग. बाकी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आमचं स्कूल काय देतं मुलांना. आता बघा, रिसेंटली आम्ही येरवडा जेलला व्हिजिट केलं. आमच्याकडे आम्ही काय करतो की मुलांना 1 डे व्हिजिटसाठी एखादा काही महत्वाचं प्लेस असू द्या, कलेक्टर ऑफिस असू द्या, किंवा एखादा हिस्टॉरिकल प्लेस किंवा एखादं जेल वगैरे अशा प्लेसला आम्ही व्हिजिट करतो. आमच्या मुलांनी तिथे जाऊन काय केलं, जेल ऍडमिनिस्ट्रेशन कसं काम करतं याचा स्टडी केला. तिथले जे कैदी असतात त्यांची मानसिकता काय असते याचा त्यांनी अभ्यास केला. म्हणजे बघा किती मोठं एक्सपोजर 12वी नंतर तुम्हाला भेटतंय. आपल्याला जर येरवडा जेलला जायचं असेल तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी, परमिशन, सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. बरोबर, आमचे मुलं MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आणि MIT ADT युनिव्हर्सिटी अंडर दी विजनरी लिडरशिप ऑफ डॉक्टर
मंगेश कराड सर यांच्या गायडन्स नुसार मुलं आमचे या सगळ्या प्लेसला जातात, ते फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घेतात, जेणेकरून उद्या चालून जे प्रशासनामध्ये जाणार आहे प्रशासनामध्ये त्यांचा रोल हा खूप महत्वाचा असेल. मी अशा बऱ्याच वेळेस म्हणतो की युपीएससी क्रॅक करणं हे सोपं आहे, पण प्रशासनामध्ये जाऊन जी चॅलेंज तुम्हाला फेस करावी लागणार आहे ही सगळ्यात मोठी. युपीएससी तुम्ही क्रॅक करणार, अभ्यास करणार, क्रॅक होणार, पण तुम्ही जेव्हा प्रशासनामध्ये जाणार तुम्हाला खूप साऱ्या लोकांसोबत डील करावं लागतं. म्हणजे तिथं पॉलिटिकल आस्पेक्ट असू द्या, ब्युरोक्रेसी असू द्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडल कराव्या लागतात. तर हे सगळं होलिस्टिक शिक्षण हे आमचं MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस मुलांना प्रोव्हाइड करतं. याच्या व्यतिरिक्त बघा, आता बऱ्याच पत्रकार बांधवांच्या मनात असं आलं असेल की MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आणि कोचिंग क्लासमध्ये काय फरक आहे. आता मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स देतो की माझं जेव्हा इंजिनिअरिंग झालं आय वेंट टू दिल्ली, म्हणजे मी दिल्लीला गेलो, दिल्लीला कोचिंग केलं. तर दिल्लीला कसं आहे बघा की एका हॉलमध्ये 500 मुलं बसतात. आता टीचर येतात, शिकवतात. आता 500 मुलांकडे लास्टचा जो बसलेला आहे त्याला समजो नाही समजो लक्ष नसतं टीचरकडे. आमच्या स्कूलमध्ये आम्ही काय करतो, आमच्याकडे लिमिटेड इंटेक आम्ही घेतो मुलांचा, आणि आमचे फॅकल्टी जे एक्सपर्ट फॅकल्टी आहे, ज्यांनी स्वतः युपीएससीचे इंटरव्ह्यू दिले 2 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, ज्यांनी इंटरव्ह्यू दिले, ते सगळे फॅकल्टी इंडिव्हिज्युअली आमच्या स्टुडंटला काय करतात, गाईड करतात. आम्ही काय केलं की याच्या व्यतिरिक्त मेंटर मेंटी नावाचा एक पार्ट आम्ही हे केलाय की म्हणजे 4 ते 5 मुलं एका फॅकल्टीला असाइन करायचे, जेणेकरून काय होणार की सपोज एक रात्री संध्याकाळी अभ्यास करताना एका मुलाला कन्फ्युजन आहे, डाऊट आहे की सर हे मला समजत नाही, तो स्टुडंट डायरेक्ट फॅकल्टीला कॉन्टॅक्ट करू शकतो. हे दिल्ली किंवा बाकी ठिकाणी नाही होत. तुम्ही त्यांना कॉल नाही करू शकत, किंवा केला पण तो कॉल ते तुम्हाला अवेलेबल असतील की नाही याची गॅरंटी नाहीये. मग हेच गोष्ट म्हणजे तुम्हाला दिल्लीला जाण्याची गरज नाहीये, तुमच्या विद्यार्थ्यांना कुठेही कोचिंग घेण्याची गरज नाहीये, जर तुम्ही MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस हा प्लॅटफॉर्म चूज केला तर. आणि अजून एक दुसरी बाजू याच्यात सांगतो की जर तुम्ही दिल्लीला गेला, आता मी कालच एक रिपोर्ट वाचत होतो की दिल्लीचं पोल्युशन एवढं वाढलंय की तुमचे आयुष्य 5 ते 6 वर्षांनी कमी होतं जर तुम्ही दिल्लीत राहिले तर. तिथली एअर क्वालिटी इंडेक्स खूप खराब आहे. पुण्यासारखं शहर जे त्याचा लिव्हेबिलिटी इंडेक्स इज वन ऑफ द बेस्ट इन वर्ल्ड, इव्हन इंडियामध्ये खूप चांगलं शहर आहे. त्या ठिकाणी आमचा कॅम्पस तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर जे सरांनी सांगितलं, आमचा 125 एकरचा कॅम्पस आहे, ज्याच्यामध्ये बघा आमचं डिझाईन जे केलंय कॅम्पस ते सप्तऋषी जे असतात आपले 7 स्टार सेलेस्टियल बॉडीज त्याच्यानुसार आपलं डिझाईन केलेलं कॅम्पस आहे. जेव्हा तुम्ही वरतून बघता तुम्हाला ते रिअलाइज होईल. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे वर्ल्ड्स लार्जेस्ट पीस डोम डेव्हलप केलाय, ज्यांनी युनेस्कोने त्याला रेकग्नाइज केलंय. युनेस्को ही जी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे त्याचे फंक्शन्स आमच्या वर्ल्ड पीस डोम मध्ये होतात. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मुलांना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पण प्रोव्हाइड करतो, आणि खूप मोठा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे आम्ही शिक्षण फक्त तुम्हाला पुस्तकी शिक्षण देत नाही विद्यार्थ्यांना, आम्ही काय करतो तुमचा मेंटल, फिजिकल आणि स्पिरिच्युअल या तिन्ही फिटनेस ज्या मुलांच्या गरजेच्या आहे या त्यांना उद्या चालून प्रशासनामध्ये गेल्यानंतर या कामी येणार आहे डिसिजन घेण्यासाठी. या सगळ्यांचा एक होलिस्टिक डेव्हलपमेंट आम्ही करून घेण्याचं काम करतो. याच्या व्यतिरिक्त मला एक गोष्ट अजून तुमच्या सगळ्यांच्या थ्रू विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण सांगायची आहे की जे विद्यार्थी पत्रकार परिषद वाचतील न्यूजपेपर थ्रू, त्यांना एक माझं नम्रपणाने हे असेल की तुम्ही सगळ्यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही स्वप्न बघा, आणि तुमचे आई वडील जे कष्ट करतात, जे मेहनत घेतात, त्या मेहनतीचं चीज जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हा सगळ्यांसाठी मी किंवा आमचे बाकीचे सगळे फॅकल्टी मेंबर हे तुमची सगळ्यांची वाट पाहत आहोत MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये, जेणेकरून ही जी लढाई आहे युपीएससी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची ती आपण सगळे सोबत लढू, आणि तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण असेल, आमचं सगळ्यांचं काम आहे. त्याच्यासाठी आम्ही परिश्रम घेणार, आम्ही आमचं बेस्ट देणार, जेणेकरून तुमचं ध्येय जे लातूरवासी आहे की लातूरचे जे हब आहे ज्याला आपण शिक्षणाचं नंदनवन म्हणतो, इथले विद्यार्थी उद्या चालून IAS IPS होतील, मोठमोठ्या पदावरती जातील, तेही पुढचे तुकाराम मुंडे सरांसारखे काहीतरी मोठं काम करतील, घराघरात त्यांचं नाव होईल. अशा सगळ्या गोष्टी आम्ही आमचं एक त्यांना मार्गदर्शन नेहमी असेल. पुढचा एक संदेश मला द्यायचा पालकांना की बघा आजकालचं जनरेशन आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जनरेशन आहे. AI मुळे काय झालंय किंवा सोशल मीडियामुळे मुलांसमोर एवढ्या गोष्टीचा मारा होतोय, मुलांना कन्फ्युजन होतंय काय करावं नाही. तर पालकांचा रोल इथं खूप महत्वाचा आहे. पालकांनी आपल्या मुलांना ती हिंमत द्यावी, त्यांच्यासोबत संवाद साधावा, त्यांना बळ द्यावं, जेणेकरून हे जे मुलं आहे हे सिव्हिल सर्व्हिसेस, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, MPSC असो UPSC असो या सगळ्या एक्झामसाठी तयारी करतील, आणि त्यांना एक दिशा भेटेल, डिरेक्शन भेटेल. जोपर्यंत पालक आपल्या मुलांना पुश करणार नाही, जोपर्यंत ते
MIT स्कूल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस अशा संस्थेमध्ये येणार नाही, तोपर्यंत त्यांना आमच्यासारखे फॅकल्टी किंवा बाकीचं जे एन्व्हायरमेंट आहे MITचं त्याचा एक्सपोजर भेटणार नाही. आणि हे एक्सपोजर 12वी नंतर अतिशय महत्वाचं त्यांच्यासाठी असणार आहे. पुढचा भाग म्हणजे फीसचा भाग, की आमच्या MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आमची जी फीस आहे पर इयरची ती 1,11,000 रुपये आम्ही फीस हे करतो. आता बऱ्याच पत्रकार बांधवांना कदाचित हा प्रश्न, पण ते मला विचारतील पण हा प्रश्न, की एवढी फीस काय आहे BA कोर्स असल्यामुळे. मी त्यांना नम्रपणाने उत्तर देऊ इच्छितो की जेव्हा मी क्लास जॉईन केला होता दिल्लीला, तेव्हा मी जवळपास 1.5 लाख रुपये फीस पे केली होती 2013ला दिल्लीला. त्या याच्यानुसार आमच्याकडे ही जी फीस आहे, कारण हा काही नॉर्मल BA कोर्स नाहीये. BA इन ऍडमिनिस्ट्रेशन हा डिग्री जरी असला, याच्यामध्ये आम्ही ऍक्च्युअल UPSCचा सिलेबस कव्हर करतो. आमचे जे लेक्चर होतात सकाळी 8:30 ते 4:30 वाजेपर्यंत आमचे कंटिन्युअस लेक्चर होतात. कधीही आमच्या लेक्चरमध्ये ब्रेक होत नाही, शिवाय फक्त सुट्टी असेल विद्यापीठाची त्या दिवशी लेक्चरला ब्रेक असतो. याच्या व्यतिरिक्त आम्ही एक खूप प्रशस्त लायब्ररी पण मुलांना प्रोव्हाइड केली आहे. मुलं जाऊन तिथे अभ्यास करतात, गायडन्स त्यांना भेटतो. त्यांचे काही डाऊट्स असतील ते डायरेक्ट प्रोफेसरना विचारू शकतात. प्रोफेसर लगेच त्यांच्या शंकेचं, त्यांच्या डाऊटचं निराकरण त्यावेळेस लगेच करतात. मग ह्या सगळ्या गोष्टी आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही गेस्ट लेक्चर पण अरेंज करतो. म्हणजे जे IAS IPS ऑफिसर आहेत ते लोक आमच्याकडे येतात, ते गेस्ट लेक्चर देतात. इव्हन फॉर्मर UPSC चेअरमन डॉक्टर DP अग्रवाल सर हे कंटिन्युअसली मुलांकडे येऊन त्यांच्यासोबत संवाद साधतात, त्यांच्या काही समस्या असतील त्या जाणून घेतात, त्यांना गायडन्स देतात. याच्या व्यतिरिक्त जे आता लेटेस्ट पास झालेले विद्यार्थी आहेत तेही आमच्याकडे येतात, UPSC ज्यांनी क्लिअर केली आहे, म्हणजे त्यांना मागचा एक्सपिरियन्स पण भेटेल आणि आत्ताचा जो करंट एक्सपिरियन्स आहे त्या दोन्ही गोष्टीचं अमालगमेशन आम्ही इथं करून घेतो. आणि त्याच्यामुळेच ही आमची जी फीस आहे आम्ही त्यानुसार इथं आकारलेली आहे. तर पत्रकार बांधवांनो, शेवटी मला फक्त एका यांनी लाईननी कन्क्लूड करायचं आहे की डॉक्टर BR आंबेडकर नेहमी म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि सगळ्यांनी ते पिलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही ते दूध पिणार तेव्हाच तुम्हाला ते बळ येणार आणि तुमच्यामध्ये ती धमक तयार होईल, जेणेकरून तुम्ही या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करू शकणार आणि एक खूप चांगला अधिकारी होणार. आणि तुमच्या आई वडिलांचं, समाजासाठी आपलं जे देणं असतं, समाजासाठी आपलं काही करणं असतं, हे सगळं तुम्ही करू शकता. तर धन्यवाद मला हे संधी दिल्याबद्दल. तुमच्या समोर बोलण्याची मला खूप चांगलं वाटतंय. खूप खूप आभारी आहे तुमचा मी. धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता.